केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहे। आपण पाहिलं तर याच पंचतारांकित हॉटेलमध्ये जे आहे ते त्यांचा मुक्काम या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो की याच हॉटेलमधून जे आहे ते पुण्याच्या दिशेने काही वेळात ते रवाना होणार आहेत। आपण पाहिलं तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक हा पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी प्रदान करण्यात आला आहे। हा पुरस्कार जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहिलं त्याआधी आता पुणे पोलिसांच्या डॉग स्क्वॉडकडून त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची त्याचप्रमाणे वाहनांची जी आहे ती आता डॉग स्क्वॉड असेल किंवा अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो की इंजिन असेल त्याचप्रमाणे अनेक बाबींची तपासणी जी आहे ती आता पुणे पोलिसांकडून या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो की पोलिसांकडून प्रत्येक वाहन चालकाचा नंबर असेल, गाडीची तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो की डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी दाखल झाले आहे। या दौऱ्यादरम्यान या वाहनं जी आहेत ती अमित शाह यांच्या ताफ्यात असणार आहे। त्याआधी ही सुरक्षा चेकिंग जी आहे ती आता या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला एकूण पाहायला मिळतं आहे। आपण पाहिलं तर अमित शाह यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून जो आहे तो मोठा विरोध होतोय। त्याच विरोधाच्या पार्श्वभूमीवर जे आहे आता प्रत्येक वाहन असेल त्याचप्रमाणे अनेक गाड्या असतील यांची तपासणी जी आहे ती आता या ठिकाणी पुणे पोलिसांकडून सुरू असलेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।